नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू आता रुक्मिणीची नक्कल करत म्हणत असते की या घरामध्ये सगळं काही मला बघावं लागतं, एकाला सुद्धा शिस्त नाहीये. तर मग आता काकू ते सगळं पाहते आणि लगेच सिंधूचा कान पिरगळत तिला म्हणू लागते की माझी नक्कल करतेयस का. आता सिंधू म्हणू लागते की काकू मी तुमची अजिबात नक्कल नव्हते करत. तर मग आता तिथे विनू आणि सावी दोघी जेवणाच्या टेबलवरती बसलेले असतात आणि ते सगळं पाहता ते दोघी हसत असतात. त्याच्यानंतर सिंधू आता म्हणते, मग कसा वाटला प्रँक. याच्यावरती आता काकू म्हणते की खूप छान. माझी गादी तर तू चांगलीच चालवशील, कायम ना तू अशीच राहा. मग त्याच्यानंतर सिंधू सुद्धा हो बोलते. सिंधू आता सावी आणि विनू यांच्या दोघांनाही म्हणत असते की मी तुमच्या दोघांचंही बोलणं ऐकलंय, पण तुम्ही दोघांना जा कॅम्पसाठी, कारण एक गुड न्यूज सांगू का, तुमच्या शाळेने मला डॉक्टर म्हणून कॅम्पसाठी बोलवलंय. आता सिंधूचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर विनू आणि सावी यांच्या दोघांना देखील खूप आनंद होतो. त्याच्यानंतर आता सिंधू सावी आणि विनू यांच्या दोघांनाही म्हणू लागते, तुम्हा दोघांच्या आवडीचा खाऊ डब्यामध्ये दिलाय, त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी डबे संपवायचे. आणि आता सिंधू काकूंना सांगत असते, मी आता मुलांना हॉस्टेलवरती सोडून येते आणि मग त्याच्यानंतर त्यांना स्कूल सुद्धा आहे. काकू आता म्हणत असते, म्हणजे सेमिस्टरवरून आल्यानंतर मुलं आता डायरेक्टली घरी येतील. विनू आणि सावी दोघी आता काकूंना बाय बाय करतात आणि सिंधू बरोबर तिकडे निघून जातात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे काकू, ऋतुजा आणि रेश्मा ह्या तिघीही नाश्ता करत असतात. त्याच्यामुळे राजश्रीला आता घराची दृष्ट काढायची असते. त्याच्यामुळे राजश्री मिरच्यांची दुरू करते आणि ती घरभर फिरवत असते. त्याच्यामुळे यांच्या तिघींनाही ठसका लागतो. इकडे दुसरीकडे काकू विचारते की राजश्री अगं चाललंय काय. याच्यावरती आता राजश्री म्हणते की अहो वहिनी दृष्ट काढतीये. पण मात्र काकू म्हणत असते, अगं अशी दृष्ट काय कामाची की ज्याने घरच्यांनाच त्रास होणार. पण मात्र ऋतुजा म्हणत असते, अहो झालंच आहे माझं, हे फक्त ना भांडं बाहेर ठेवायला चाललीये. राजश्री ते भांडं बाहेर ठेवते आणि आतमध्ये येऊ लागते, तर मागणं लगेच आता मधून हजर होते. त्या चौघीही आता मधूला पाहतात. तर मग त्याच्यानंतर राजश्री आता लगेच मधूला विचारते की तू इथे काय करतेयस. आता इकडे ऋतुजा लगेच म्हणते, वहिनी साहेब नेमकं राजश्री वहिनी बाहेरची पिढा बाहेर जाण्यासाठी दृष्ट काढत होत्या की ही बाहेरची पिढा घरात येण्यासाठी. आता इकडे राजश्री मधूला विचारत असते की मी तुला काहीतरी विचारलं, तू इकडे नेमकं कशासाठी आलीयस. तर याच्यावरती मधू आता शांतपणे म्हणते की मला राघवला भेटायचंय. राजश्री विचारते, कशाला भेटायचं तुला राघवला. याच्यावरती आता मधू म्हणते की माझं काम आहे इम्पॉर्टंट त्याच्याकडे. राजश्री मधूवरती ओरडत म्हणते, झाला तेवढा तमाशा, काय पुरे नाहीये का. आता अजून नेमकं काय हवंय. याच्यावरती आता मधू म्हणत असते, मला तुमच्याशी बोलण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. आणि ती घरामध्ये आतमध्ये येऊ लागते. पण मात्र काकू लगेच तिला थांबवते आणि तिला म्हणते की आल्या पावली ना परत माघारी जा. तुझी माझ्या घरामध्ये पाऊल ठेवायची नेमकं हिंमत कशी झाली. मधू आता भोळा चेहरा करत इकडे काकूंना म्हणत असते, काकू प्लीज मला एकदा राघवला भेटू द्या. आता राघवला भेटल्यानंतर मी परत इकडे कधीच येणार नाही. पण मात्र काकू मधूला स्पष्टपणे सांगून टाकते, एकदा काय एक क्षण सुद्धा तुला राघवला मी भेटू देणार नाही. मधू सुद्धा आता म्हणते, मग तुम्ही सगळे मला राघवला कसं भेटू देत नाही ना ते सुद्धा मीच बघते. मधू आता बळजबरीने घरामध्ये शिरते. त्यांना धक्काबुक्क्या देऊन इकडे आता वरती राघवच्या रूम मध्ये येऊ लागते. राघव आता त्याच्या रूम मध्ये काम करत बसलेला असतो. मधू आता डायरेक्टली राघवच्या रूम मध्ये येते आणि दरवाजाची कडी बंद करून घेते. मग आता राघव मधूला म्हणत असतो, अगं मधू तू आतमध्ये कशी शिरलीस आणि डायरेक्टली दाराची कडी काय लावतेस. इकडे त्या चौघी आता दाराशी येतात आणि दाराला कान लावून ऐकत असतात की नेमकं मधू राघवशी बोलती तरी काय. इकडे मधू आता राघवच्या जवळ येऊ लागते. पण राघव लगेच मधूला थांबून घेतो आणि तिला सांगतो की तिथेच थांबून बोल. मधू म्हणत असते, मला अरे एकदा बोलण्याचा तरी चान्स दे. पण मात्र राघव म्हणतो, मी तुला पुन्हा संधी देण्याची ना एक गाढव चूक करणार नाहीये. एकदा तुला संधी दिली होती, पण त्या संधीचं तू काय केलंस ना हे तू विसरली असशील. पण मात्र माझी ती गोष्ट चांगलंच लक्षात आहे. आता इकडे मधू म्हणू लागते, अरे राघव तू असं मला तोडून काय वागतोस, मी तुझी मैत्रीण आहे ना. राघव आता म्हणू लागतो, मी तुला माझी मैत्रीण मानली होती, पण मात्र मला त्या गोष्टीची सुद्धा आता लाज वाटायला लागलीये. आता माझा आणि तुझा काहीही संबंध नाहीये. इकडे मधू आता म्हणू लागते, अरे त्या सिंधूने तुझं ब्रेन वॉश केलंय. राघव तुला आठवतंय का, मी तुझं पहिलं प्रेम आहे आणि आपण लग्न करणार होतो. इकडे आता त्या चौघीही मधूचं बोलणं स्पष्टपणे ऐकत असतात आणि त्यांना मधूचं बोलणं ऐकायला सुद्धा येत असतं. मधू आता म्हणू लागतेस, पण मात्र राघव तू त्या सिंधूशी लग्न केलंस आणि तू मला दिलेलं प्रॉमिस मोडलंस. राघव खरं तर विचार केला ना तर तू माझ्या फिलिंगशी खेळलायस. त्याच्यानंतर मधूचं हे सगळं बोलणं पाहता राघव मधूच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की मला आता ना खरंच डाऊट येतोय, तुझं खरंच माझ्यावरती प्रेम होतं का. आणि ज्या व्यक्तीवरती आपलं खरंच मनापासून प्रेम असतं ना त्या व्यक्तीला आपण कधीच दुखावत नाही. आपण कायम नेहमी त्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करतो आणि प्रेम नेहमी देण्यात हिरावून घेण्यात नाही.
आणि तेच प्रेम सिंधूने माझ्यावरती केलंय. बट एनिवे ते सगळं सोड. मी तुला का समजावतोय? खरं प्रेम नेमकं काय असतं ना हे तुझ्यासारख्या बाईला कधीच नाही समजणार. इकडे आता मधू म्हणू लागते, "अरे वा, म्हणजे असे फिल्मी डायलॉग मारले. तर तुला काय वाटलं? तू काय जे बोलतोयस ते खरं नाही होत. राघव अरे एकदा डोळे बंद कर आणि तू जे माझ्याशी जे वागलायस ना त्याचा नीट विचार कर. राघव, तू मला स्वप्न दाखवलीस आणि मग त्याच्यानंतर तूच मला सोडून गेलास. आणि मग त्याच्यानंतर त्या सिंधू बरोबर मूव्ह ऑन झालास. पण राघव, मी अजून तिथेच आहे जिथे तू मला सोडलं होतंस. आज सुद्धा मी त्याच वळणावरती आहे जिथे तू मला सोडलं होतंस. फक्त एका आशेवरती की आज ना उद्या तू मला तिकडनं घ्यायला येशील आणि माझ्यावरती प्रेम करशील. तुला माझं प्रेम स्वार्थी वाटतंय आणि तुला माझ्या प्रेमाला स्वार्थी म्हणायचंय ना, तू बोल. मी तुला काहीही बोलणार नाही. पण मात्र माझं प्रेम प्रामाणिक होतं आणि मी जे काही केलंय ना ते फक्त आपल्या प्रेमासाठी केलंय. तू मला परत हवा होतास म्हणून केलंय. इकडे आता मधु राघवला हात लावते आणि त्याला स्पष्टपणे सांगू लागते की राघव, खरंच मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करते आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहील. मधुने असा राघवला टच केलाय म्हटल्यानंतर राघवला खूप राग येतो. राघव आता लगेच मधुला धक्का मारतो आणि तिला म्हणतो की लांब राहा माझ्यापासनं. इकडे बाहेर आता ते चौघी दाराला कान लावून त्यांच्या दोघांचंही बोलणं ऐकत असतात. राघव आता मधुला म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतोय, परत जर माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केला तर याद राख. काय म्हणत होती की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. मग त्या दिवशी तू ती कबुली दिलीस ती काय खोटी होती का? मग मधुला लगेच आता घडलेला प्रकार आठवू लागतो. म्हणजेच की जेव्हा मधुचं सत्य सगळ्यांसमोर येत होतं तेव्हा मधु म्हणाली होती की मी मरण्यासाठी तुझ्यावरती प्रेम केलेलं नाहीये. मला तू हवा होतास आणि तुझं हे घर हवं होतं. आणि म्हणूनच तर मी एवढी कारस्थानं केली. त्या सिंधूला अडकवलं, तिच्या सावीला लपवलं. आणि राघव, तुला मिळवण्यासाठी मी खूप कारस्थानं रचली आणि मी काय काय केलं असेल ना तुला त्याची आयडिया सुद्धा नाहीये. पण मी हे सगळं का केलं? तुझ्यासाठी. कारण की मला फक्त तू हवा होतास. मला रत्न पार्किंगची ही संपत्ती हवी होती. मला या घराची मालकीण व्हायचं होतं. पण मात्र माझा जीव काय एवढा स्वस्त नाहीये राघव. तुला काय करायचंय ना ते तू कर. तुला मरायचंय ना तू मर. पण मात्र मला नाही आणि मी जीव देणार नाही. मधुला आता ते सगळं आठवता रडायला लागते आणि मग त्याच्यानंतर राघव तिला म्हणतो की तुझ्यासारखी निस्वार्थी बाई ना कोणावरतीच कधीच प्रेम नाही करू शकत. अगं, तू तुझ्या स्वार्थासाठी विनूला सुद्धा दुखावलंयस आणि ही फॅक्ट आहे ना. तू कोणावरतीच खरं प्रेम करू शकत नाही. ना माझ्यावरती, ना माझ्या कुटुंबावरती, ना माझ्या विनूवरती. आज जर माझ्या घरच्यांपैकी एकावरती जरी तू खरं प्रेम केलं असतंस ना तर आज जशी तू एकटी आहेस ना तशी एकटी राहिली नसतीस. इकडे आता बाहेर चौघी राघवचं बोलणं ऐकत असतात आणि राघव जे काही बोलतोय ते त्या चौघींना सुद्धा पटत असतं. राघव म्हणत असतो, या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तू त्रास दिलायस आणि या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तू दुखावलंयस. ज्यांनी ज्यांनी तुझ्यावरती प्रेम केलं त्यांच्या प्रेमाचा फक्त तू गैरफायदा घेतलायस आणि तू माझ्या सावीला सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केलायस. व कसली घाणेरडी बाई आहेस तू. तू माझ्या सिंधूशी, माझ्या विनूशी, माझ्या सावीशी जे काही वागली आहेस ना त्याच्यानंतर मला तुला जीवे मारण्याची इच्छा होत होती. पण मी एक पोलीस ऑफिसर आहे म्हणून मी कायदा हातात नाही घेतला. कितीही काही झालं ना तरी सुद्धा तुझ्या पातळीला जाऊन मी कधीच नाही वागणार. इकडे आता राघवचं ते सगळं बोलणं पाहता मधू आता लगेच म्हणते, हा माझाच गेम माझ्यावरतीच उलटतोय. आता मला ना काहीतरी करायलाच हवं. इकडे आता मधू राघवकडे येते आणि त्याला म्हणू लागते की राघव, तू एकदम बरोबर बोलतोयस. अरे, माझं खरंच खूप चुकलंय. मी जे काही वागलंय ना ते खरंच खूप चुकीचं वागलंय. मी एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक सून म्हणून सगळं आणि बरोबर खरंच चुकलीये. पण मला माझ्या चुकांची जाणीव आहे. राघव, प्लीज मला माफ कर. आणि मधू आता लगेच राघवला मिठी मारते. मधू म्हणत असते, राघव मला एक चान्स दे. आय एम सो सॉरी. मधूला असं राघवला बिलगलेलं पाहता राघव भयंकर चिडतो आणि मधूला बाजूला घेत म्हणतो, तुझं नाटक करून झालं असेल ना तर निघ आत्ताच्या आत्ता इकडनं. पण एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव, इथून पुढं या घरामध्ये तुझ्यासाठी जागा नाहीये. आणि राघव लगेच खुर्चीवरती त्याचं काम करण्यासाठी बसतो. इकडे दुसरीकडे मधू देखील चिडते आणि राघवला विचारते की राघव, मी तुला स्पष्टपणे विचारते आणि शेवटचं विचारते, तुला मी आणि माझं प्रेम नकोय का? राघव सुद्धा लगेच सांगतो की नकोय मला तुझं प्रेम. अति झालंय तुझं. तुला एकदा सांगून नाही कळत का? तुला परत एकदा सांगतोय, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून एकदाची कायमची निघून जा. इकडे आता काकू, राजश्री, रेश्मा, ऋतुजा हे चौघींना सुद्धा राघवचं ते स्पष्टपणे बोललेलं बोलणं पटतं. मधू आता म्हणू लागते, राघव, या जन्मामध्ये तू माझा झाला नाही पण मात्र पुढच्या जन्मामध्ये नक्की माझा हो आणि प्लीज मला कधीच विसरू नकोस. इकडे आता राघव म्हणू लागतो की मधू, तू काय करतेस? मधू आता सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असते. खिडकी उघडते आणि खिडकीवरती जाऊन उभी राहते. इकडे मधू आता राघवला म्हणत असते की राघव, माझी जाण्याची वेळ आलीये.
इकडे राघव सुद्धा ते सगळं पाहत असतो. मधू खिडकीवरती उभी राहते आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता डायरेक्ट तिकडनं खाली उडी मारते. राघव जोरात मधूच्या नावाने ओरडतो. हे सगळं पाहता बाहेर असलेली ऋतुजा, काकू, राजश्री यांच्या सगळ्यांना प्रश्न पडतो की नेमकं आतमध्ये झालं तरी काय असेल. इकडे राघवला आता तर खूप मोठा धक्काच बसलेला असतो. इकडे आता राघव लगेच घाईघाईमध्ये मधूला पाहण्यासाठी येतो. पण मात्र मधू तर आता खाली जाऊन पडलेली असते आणि मधूच्या डोक्याला खूप सारा मार लागलेला असतो. मधू अशी उंचावरनं खाली पडली आहे म्हटल्यानंतर मधूची खूपच बिकट अवस्था झालेली असते आणि ते सगळं पाहता राघव सुद्धा खूप घाबरून जातो आणि सगळेच आता धावत धावत आता इकडे मधूकडे येतात. इकडे आता घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच खूप घाबरून गेलेले असतात. इकडे राघव मधूला पाहतो, तिच्या डोक्याला भयंकर असा मार लागलेला असतो. राघव मधूला उठवण्याचा देखील प्रयत्न करत असतो, पण मात्र मधू पूर्णपणे आपली शुद्ध हरपलेली असते. तर मग आता तेवढ्यात लगेच तिथे ॲम्ब्युलन्स येते. आता ते सगळं पाहता राघव सुद्धा खूप घाबरलेला असतो. इकडे राघव मधूला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण मधू काय उठायलाच तयार नसते. तेवढ्यात आता डॉक्टर तिथे येतात. ते मधूला चेक करतात. डॉक्टर मधूला चेक करत असतात तर सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत असतात. इकडे राजश्री डॉक्टरांना विचारते की राणीला काही होणार तर नाही ना. पण मात्र इथे डॉक्टरांकडनं खूपच मोठी बातमी समजते. म्हणजेच की डॉक्टर सांगतात की शी इज नो मोर, म्हणजे आता ती मेली. डॉक्टरांकडनं हे सगळं समजल्यानंतर आता सगळ्यांच्या पायाखालची जर जमीनच सरकते. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर मग आता 2 वॉर्डबॉय तिथे येतात आणि राणीला तिकडनं घेऊन जातात. इकडे आता ते सगळं पाहता राघव व घरातले सगळे स्तब्ध राहतात. राजश्री तर आता डोक्यालाच हात मारून घेते की हे सगळं काय होऊन बसलं. इकडे काकूंना व घरातल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की राणी असा टोकाचा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. राजश्री आता स्वतःला दोष देत म्हणू लागते की माझंच चुकलं, मी राणीला राघवच्या खोलीमध्ये जाऊच द्यायला नको होतं. वहिनी आता आपल्या राघवला काही होणार तर नाही ना. राघव मात्र आता या सगळ्या प्रसंगामुळे पूर्णपणे शॉक झालेला असतो. त्याला नेमकं काय बोलावं, काय करावं काहीच समजत नसतं. त्याच्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा दोघी राजश्रीला आतमध्ये घेऊन जातात. इकडे काकू आता लगेच राघवला सावरत त्याला सांगू लागते की राघव अरे उठ तू, आणि काकू सुद्धा राघवला घेते आणि त्याला आतमध्ये घेऊन जाऊ लागते. इकडे आता सगळे हॉलमध्ये बसलेले असताना घडलेल्या प्रकरणाचा विचार करत असतात. राघव तर फक्त शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात लगेच आता तिथे सिंधू येते आणि सिंधू त्यांना पाहता विचारते, काय झालं, मला इतक्या घाईघाईमध्ये तुम्ही का बोलून घेतलं. ऋतुराज, सिंधू दोघेही तिथे आलेले असतात आणि त्यांच्या सगळ्यांचे अशी उतरलेले चेहरे पाहता सिंधूला सुद्धा समजत नाही की नेमकं झालंय तरी काय. आता कोणी काहीच बोलत नसतं तर सिंधू विचारत असते की सांगा मला काय झालंय. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राणी आता मेली आहे म्हटल्यानंतर राणीची आई पेटून उठलेली असते. राणीच्या आईने तिच्या भावाला बोलून घेतलेलं असतं आणि त्याला सिंधूचा फोटो दाखवत म्हणत असते की राघव ही असेपर्यंत आपण राघवला हात नाही लावू शकत, त्याच्यामुळे हिचं काहीतरी कर. राणीच्या आईचा भाऊ हा पोलीस असतो. तो आता राघवच्या घरी येतो आणि त्याला सांगतो की राणी रत्नपारखी यांच्या मृत्यूला जबाबदार म्हणून आम्ही तुम्हाला अटक करीत आहोत. ते आता राघवला बेड्या घालू लागतात. पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे सिंधू येते आणि सिंधू त्यांना थांबत म्हणते, एक मिनिट इन्स्पेक्टर, तुम्ही त्यांना असं अटक नाही करू शकत. सगळेच आता आश्चर्याने इकडे सिंधूकडे पाहत असतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.